भारतीय संस्कृतीमध्ये दीपोत्सवाला अत्यंत महत्त्व आहे. वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीज या पाचही दिवसांचं वेगळं महत्त्व असणारा दीपोत्सव मोठ्या उत्साहानं साजरा होतोय. दीपोत्सवातील प्रत्येक दिवशी खास परंपरा आणि भावनांचा संगम असतो. आज दीपोत्सवाचा तिसरा दिवस म्हणजे नरक चतुर्दशी. वसुबारस आणि धनत्रयोदशी झाल्यानंतर आज सोमवारी पहिलं अभ्यंग स्नान असल्यानं आजचा दिवस दीपोत्सवाचा मुख्य दिवस मानला जातो. भारतीय संस्कृतीमधल्या सण उत्सवातल्या विविध परंपरा या इथल्या ऋतुचक्राशी जोडल्या गेल्यात. हिवाळ्यात बोचणाऱ्या थंडीत साजऱ्या होणाऱ्या दिवाळीला तेल आणि उटणं लावून अभ्यंग स्नान करण्याची प्रथा आपल्याला ऋतुचक्राशी जोडणारीच आहे. या प्रथेबरोबरच पहाटेच्या मंद वाऱ्यातही अंधार भेदणाऱ्या पणत्या, आकाशकंदिलासह विद्युत रोषणाईची त्याला होणारी सोबत दीपोत्सवाची प्रसन्नता वाढवणाऱ्या आकर्षक रांगोळ्या, लहानग्यांचं खास आकर्षण असणारी फटाक्यांची आतषबाजी आणि तिखट गोड चवीचा खमंग खुसखुशीत फराळ अशा उत्साही वातावरणात यंदाच्या प्रकाश पर्वाचा मुख्य दिवस पार पडला. दीपावलीच्या मुख्य दिवसाचा गोडवा अधिक वाढवला तो नातेवाईक, मित्र आणि हितचिंतकांनी दिलेल्या शुभेच्छांनी. उत्सवप्रिय भारतीय वर्षभरात विविध सण उत्सवांमध्ये रममाण असतातच, पण दिवाळीच्या निमित्तानं या उत्सवप्रियतेला एक वेगळं उधाण येतं. या सणाच्या निमित्तानं पोटापाण्यासाठी घरट्यातून उडालेली पिलं काही काळासाठी आपल्या मूळ घराकडं परतल्यानं प्रत्येक घरातील नात्यांचे बंध अधिक घट्ट होतात. प्रेमाच्या देवाणघेवाणीतून वृद्धिंगत झालेल्या नात्यांचा गोडवा पुढं वर्षभर घरासाठी राबणाऱ्यांना ऊर्जा देत राहतो. बळीराजाच्या सन्मानाचा हा उत्सव गावखेड्यांपासून शहरापर्यंत मोठ्या उत्साहानं साजरा होतोय. फक्त हिंदूच नव्हे तर जगाच्या पाठीवर कुठेही असले तरी सगळ्या भारतीयांना आपलासा वाटणारा हा सण भारतीयत्वाची ओळखसुद्धा अधिक गडद करतोय.